हॉट सीट या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतोय भाजपचे राष्ट्रीय नेते मुंडे साहेबांसोबत. मुंडे साहेब, गुरु त्याला त्या ठिकाणी सगळ्या विद्या शिकवत नाही, एखादी खुबी आपण राखून ठेवली, निश्चितपणे आपण दावा करत आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात बोललो तर काँग्रेस राष्ट्रवादीची काय परिस्थिती राहील आणि घोटाळे गेल्या 3-4 वर्षात बाहेर आले, अगदी आदर्शपासून सिंचन घोटाळे. आमचा प्रचार मुद्द्यावर असेल, व्यक्तिगत नाही. पहिला मुद्दा आहे महागाई, दुसरा मुद्दा आहे भ्रष्टाचार आणि तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्राची अधोगती ह्या सरकारच्या काळात झालेली. आणि चौथा मुद्दा आहे की कोणतीही वचने ह्यांनी पाळली नाही. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात करू म्हणून ह्यांनी 3 निवडणुका जिंकल्या. जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करू शकत नाही, यांना करोडो रुपये कुठे वाटायला, इरिगेशनवर खर्च करायला 70,000 कोटी रुपये, पण शिवाजी महाराजांवर खर्च करायला त्यांना 100 कोटी रुपये नाहीत. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करू म्हणले, त्यालाही 15 वर्ष झालं, ते कुठे केलं त्यांनी. त्यामुळं जनतेच्या भावनेला हात घालायचा. मौलाना आझाद महामंडळाला 500 कोटी रुपये दर देऊ वर्ष म्हणले, देऊ. मराठा आरक्षणाचं त्याला कुठं दिलं? मराठा आरक्षणाबद्दल तर विश्वासघातच केला आहे त्याने. आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊनच हे निवडून आले. भीमथाटाच्या भाषणं हे राष्ट्रवादीचे नेते करायचे. आणि त्यांनी असं एक मी सांगितलं की लोकांच्या मनात अशा खोट्या अपेक्षा निर्माण केल्या आणि त्या अपेक्षेचा पूर्ण भंग झालेला आहे. अजून हे वेळ मागतात. आता 15 वर्ष दिल्यानं किती वेळ द्यायचा आहे ना, अशी भावना आता लोकांची झालेली आहे. मराठा आरक्षणावरून सुद्धा फटका बसेल सरकारला. एकीकडे 20% मला असं वाटतं की मराठा आरक्षण राणे समितीचा अहवाल आला द्यायला हवा होता. त्यानेच निर्माण केलेली समिती, त्याचा अहवाल खूप 15 दिवस आधी आला होता, पण केलं नाही. देतोय असं म्हणायचं मराठांना आणि ओबीसींनाही दुखवायचं नाही अशी. मला असं वाटतं की मराठा समाजाला आता हे कळलं आहे की हे आपल्याला काही देणार नाहीत. आणि ओबीसीचा मुद्दाच नाही, ओबीसीच्या नेत्यांनी काही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. त्यांचं म्हणणंही पॉलिटिकल आरक्षण. खास करून तुमच्याबद्दल पण तो अपप्रचार. मी सांगितलं माझ्याबद्दलचा अपप्रचार आता कळला आहे त्यांना, कोणाला मराठा समाजाला, की मुंडे आडवा येत नाही, आपलेच नेते दुबळे आहेत हे समजले त्यांना. कारण ते करू शकत नाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. मराठा आरक्षण यायला सुद्धा भाजपचंच राज्य यावं लागेल आणि देऊ आम्ही ते. 95च्या काळामध्ये ज्या पद्धतीने संघर्ष यात्रा काढली होते आणि मुंडे वर्सेस पवार जे एक टोकाचं राजकारण अख्ख्या महाराष्ट्रानं अनुभवलं होतं, त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते येताना दिसते. आता अजित पवार सातत्यानं आपल्यावर एक आक्रमक टीका करताना त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता टीका करणं प्रत्येक पक्षाचं काम आहे, परंतु महाराष्ट्रात 15 वर्ष सत्ता मिळाली, विकास झालेला नाही. महाराष्ट्र भकास झाला, 3 लाख कोटीचं कर्ज झालं. राज्यात 16 तास वीज, म्हणजे आज लोड शेडिंग आहे. आज महाराष्ट्राच्या भर निवडणुकीमध्ये कर्ज वसुलीचे आदेश काढले. आज आत्ता काढला त्याने 1 मार्चला आदेश, त्यामुळे लाखो लोकांचे जप्त होऊ लागलेले आहेत. विजेच्या बिलाबद्दलचे आदेश काढले, त्यामुळे कोर्ट केसेस करू लागले विजेच्या बिलाबद्दल. हे सरकार शेतकऱ्याचा मित्र आहे की शत्रू आहे हे कळायला मार्ग नाही. गोपीनाथ मुंडेचं सोडा हो, पण लोकांना आज गारपिटीमध्ये सगळ्यांचे संसार रस्त्यावर आलेत, कवडीची मदत मिळालेली नाही. हे सोडवा ना, मग माझ्यावर बोला. आधी राज्य नीट चालवा, मग गोपीनाथ मुंडेवर टीका करा. भ्रष्टाचार करायचा, सत्तेद्वारे संपत्तीद्वारे पुन्हा सत्ता निर्माण करायची. त्यांना वाटतं एवढे पैसे जमा केलेत भ्रष्टाचार आणि त्याच्या आधारावर निवडणुका जिंकू. पण कुबेराची संपत्ती जरी आणली तरी महाराष्ट्राची सामान्य माणूस त्यांना विकत घेता येणार नाही. अजित पवारांनी मध्यंतरी जे स्टेटमेंट केलं होतं की आमच्याकडे तेवढं संख्याबळ नाही आणि म्हणून शरद पवार साहेब प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत त्या ठिकाणी नाहीत. मला वाटतं त्यांचीच इच्छा नाही की शरद पवार प्रधानमंत्री व्हावं. त्याला आपण काय करणार? अजित पवारांची इच्छा आहे. मग नाही तर काय. पवारांचं तर गणित आहे, लोकांचे त्यांचे समान यावे, त्यांच्या मदतीची गरज पडावी, मग तेव्हा लॉटरी लागेल. पण अजयदादांची इच्छा नाही, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हे बरं झालं की स्पष्ट केलं त्यांनी. आणि मी जेव्हा म्हणत होतो शरद पवार प्रधानमंत्री होत नाही तर सगळी राष्ट्रवादी माझ्यावर तुटून पडत होती. मुंडेंना समजत नाही, तो नवाब मलिक तर काय बोलत होते. आणि मुंडे को क्या समजता है, पवार प्रधानमंत्री होणे वाले हैं. तर मला सांगा की जे सगळे प्रधानमंत्री पवार म्हणत होते, मी म्हणत होतो प्रधानमंत्र्यांचं भाषण यांनी बांधू नये, हे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत, ह्यांचं संख्याबळ इतकं छोटं आहे, एका राज्याचा काय एका विभागापुरता हा पक्ष आहे, तो कसा प्रधानमंत्री होणार. तेव्हा सगळी राष्ट्रवादी माझ्या अंगावर आली. आता अजितदादाच म्हणतायत ते प्रधानमंत्री होणार नाही. मग आता का नाही त्यांना जाब विचारत? बरं, गरज काय होती त्यांना असं स्टेटमेंट करण्याची? कुणी विचारलं होतं पवार प्रधानमंत्री होणार आहेत का नाही? मोठं स्वतःहून कशासाठी केलं त्यांनी? पण लोकांना प्रधानमंत्री व्हावं म्हणून लोक मागे तरी राहतात. म्हणजे अजितदादाची इच्छा आहे का की शरद पवारच्या मागे लोक राहू नये? म्हणजे स्पष्ट वक्तेपणाबद्दल प्रसिद्ध असलेल्या अजितदादांनी खरं बोलला यावेळी. नाही, मग ते स्पष्ट वक्ते आहेत का नाही माहीत नाही मला.
परंतु त्यांनी ह्या निवडणुकीच्या काळात असं बोलायला नको होतं. काँग्रेस एनसीपीच्या संदर्भामध्ये पृथ्वीराज सरकार गेल्या 3-1 वर्षभरामध्ये धोरण लकव्यानं ग्रस्त झालं होतं. अगदी पवारसाहेब पण म्हणाले होते की सरकारला पॉलिसी पॅरालिसिस झालं की काय, पण गेल्या 2-3 महिन्यातले निर्णय बघितले. मुंबईच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण असू दे, अगदी मेट्रो मोनोरेल, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे निर्णय. मला सांगतो, निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका 8 दिवस चालू आल्यास रात्रंदिवस हे मंत्रिमंडळ जागलं आणि हे निर्णय दिले. 15 वर्ष झोपला होतात का हा माझा सवाल आहे. अरे कुंभकर्णाची झोप झोपला होता आणि आता जागे झाला तर निवडणुका जाहीर झाल्यास घोषणा करता तर कोणी विश्वास ठेवेल. 15 वर्षाचा कोणता काय. अरे शिवाजी महाराजाचं स्मारक करायला तुम्हाला वेळ नाही, पण लव्हासा बांधायला वेळ आहे 1 लाख कोटीचा, त्याला मात्र वेळ आहे. ह्यासाठी का नाही वेळ. त्यामुळे लोक आता दूधखोळे राहिलेले नाहीत. आत्ता जरी गतिमान झालं सरकार तरी फायदा होणार नाही. कशाचे गतिमान. निवडणुकीत आता आचारसंहितेचं कारण सांगतायत. कसले गतिमान. गारपिटीची मदत सुद्धा आचारसंहितेमुळे वाढू शकत नाही. काय तटपंजी मदत. 4-5 एकर. अरे ज्याचे संस्था रस्त्यावर 5,000 रुपयांनी काही होणार नाही. हे एक राष्ट्रीय आपत्ती जाहीर करायला पाहिजे आणि मोठी मदत करायला पाहिजे. ती करण्याच्या ऐवजी काहीतरी करू GR प्रमाणे वगैरे काही होणार नाही आणि आचारसंहितेचा भाव करतात. आचारसंहिता ह्याच्या आड येऊ शकत नाही. आपण मुंडे साहेब ज्या मराठवाड्यातून येतात त्याच मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेत्याने आपले मित्र विलासरावांचं निधन झालं. त्यानंतर अशोक चव्हाणांचे पुनर्वसन तसं 2-3 वर्षामध्ये काँग्रेसचं झालं नाही. फटका बसेल काँग्रेसला त्या ठिकाणी. निश्चितपणाने. कारण विलासरावचं नेतृत्व म्हणजे हे जनमानसातलं नेतृत्व होतं. ते नाही त्याचा फटका काँग्रेसला बसेल. आणि बाकी इतर बाकीच्यांचं पुनर्वसन वगैरे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मला त्याचा अगदी राहुल गांधींनी तो दागी अध्यादेश फाडून फेकून टाकण्याच्या लगेच आहे असं म्हणाले आणि तेच अशोक चव्हाणांना स्वतः स्टेजवर. राहुल गांधी काय बोलतात हे त्यांचं त्यांना तरी समजतं का. काँग्रेसच्या उक्ती आणि कृतीमध्ये अंतर आहे. ते बोलतात भ्रष्टाचारी विरुद्ध आणि वागतात भ्रष्टाचारी. हा फरक आहे. हे म्हणजे सगळे स्कॅम या 5 वर्षात जेवढे भ्रष्टाचाराचे घोटाळे आले तेवढे 52 वर्षात आलेले नाहीत. काँग्रेसच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक आहे आणि गेल्या 5 वर्षांमध्ये जेवढे स्कॅम्स बाहेर आले ते गेल्या 60 वर्षांमध्ये सुद्धा बाहेर आले नाहीत असं म्हणतात गोपीनाथजी मुंडे. त्यांच्याशी शेवटच्या भागामध्ये हा संवाद आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती. केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात उद्धवजी असा आमचा. चालेल, मला उद्धवजी महाराष्ट्रात असेल तर मला स्वागत आहे त्याचं. मुंडे साहेबांना मुख्यमंत्री व्हायला आवडणार नाही. मी सांगितलं मुद्दा मलाच जी मान्य आहे. मला उद्धवजी झालं तर जास्त आवडेल.